सुंदर ते ध्यान उभे विठेवर, 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी कटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा आसे पितांबर, तुळशी हार गळा आसे पितांबर, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा
भाग्यवंता ऐसी जोडी परवडी संतांची परवडी संतांची परवडी संतांची भाग्यवंता ऐसी जोडी परवडी संतांची परवडी संतांची परवडी संतांची भाग्यवंता
हा भाग्यवंता ऐसी जोडी हा भाग्यवंता ऐसी जोडी भाग्यवंता ऐसी जोडी जोडी भाग्यवंता ऐसी जोडी परवडी संतांची परवडी 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 संतान घरी भाग्यवंता ऐसी जोडी भाग्यवंता
माऊली जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अतिशय सुंदर संत अभंगामधून जीवनात संताचं महत्व, देवाच्याही जीवनात संताचं महत्व आणि भक्ताच्याही जीवनात संताचं महत्व म्हणून इथे 100 वर्ष झाला आपला सातारकर परंपरेचा सप्ताह फिरत फिरत नेरुळला आला. नेरुळला 3रं वर्ष आहे आणि सद्गुरुपर अभंग अनेक घेतले गेले. यावर्षी आपोआपच वेगवेगळे येत आहेत आणि खूपच सुंदर त्याची प्रमाण आपण रोज नित्यानी कीर्तनकार वारकरी संप्रदायातले देत असतात. ते अभंग पुढे येत आहेत. आज प्रसाद आहे मोठा आणि खूपच सुंदर अभंग. भाग्यवंत ऐसी जोडी परवडी संतांची. तुम्ही आम्ही इथे का आलो? भाग्यवंत म्हणून आलो. कसे आलो? भाग्यवंत म्हणून आलो. दोन्हीला का आणि कसे हे शब्द 2 वेगळे आहेत, एक नाही. तुम्हाला वाटेल एकच शब्द आहे, नाही, एक नाही. का आणि कसे याला 2 वेगवेगळी कारण असू शकतात, पण दोन्हीलाही एक उत्तर आहे इथे की तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत म्हणून संत दरबारात आलो. भाग्यवंत ऐसी जोडी परवडी संतांची म्हणजे संतांच्या पंगतीला तुम्ही आम्ही दिसलो. कळलं की नाही? आज शुक्रवार संध्याकाळ आहे. ज्या कंपन्यांना शनिवार रविवार सुट्टी असते त्यांच्या मुलांच्या आज वेगळ्या पंगती असतात, पण आपण ज्या पंगतीला आज बसलो, संगती पंगती देवा सवे घडी. काय आहे भाग्य? संगती पंगती देवा सवे घडी. देवाची संगत आणि संताची संगत ही कीर्तनात घडत असते. कथा त्रिवेणी संग देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजबंदिता. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. आता हे नेहमी आपण म्हणतो ना, अंगावरून जातो आपण. कथा त्रिवेणी संगम देव भक्ती ते तिचे उत्तम जन. जळती दोषाचे डोंगर जळले डोंगर सगळे जळणारच. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी. पण तुम्हाला माहिती मेघ कुठे मारून ठेवले? त्याच्यानंतरची जी लाईन आहे ना तिथे मेघ आहे. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जे हरिकथा आदराने ऐकतील स आदर त्यांचे जळती दोषाचे डोंगर ते शुद्ध होती नारायण. कोण? उगतच. कळलं की नाही? गाते श्रोते आणि पाहते. उगच का ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिला. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विणविरी करा विठ्ठल स्मरण. तुम्ही म्हणाल आम्ही करतो, मग हे करण्याची म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा आता कमी आला का आकडा लेवल? जे शिखर आहे ज्ञानाचं ते लिहितात. गाते श्रोते पाहते चतुर हुशार विनोदे विनोद ऐकणारे करणारे दुश्चिते जे दुश्चितपणाने वक्तव्याकडे बघत असतील ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते जे स्वतःच्या ठिकाणी सोहम साधना देव बघतात मीच देव असे. आणि शेवट परत लिहिलं पूर्ण ज्ञाते. काय? पूर्ण ज्ञानी या सकळा ते विणवणी करा विठ्ठल स्मरण. काय? या सकळाला काय विणवणी आहे? करा विठ्ठल स्मरण. म्हणून लिंक काय सांगितली कळलं का तुम्हाला? हे ज्ञानेश्वर महाराज देतात आणि तुकाराम महाराजांनी लिहिलं कथा त्रिवेणी संगम देव आणि भक्त आणि नाम. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज कुठे आलेलो आहोत? कीर्तनाचं ठिकाण म्हणजे संतांचा दरबार. संताचं घर म्हणजे संताचा दरबार नुसता नाही. खरा दरबार राजाचा राजवाडा म्हणजे नाही. राजाचा दरबार भरला जातो ना. कळलं का काय सांगितलं?
राजाचं महत्व कुठे? राजाच्या घरात. दिवाने आम दिवाने खास, तसंही दिवाने आम आहे, जिथे कोणीही येऊ शकतं आणि तुम्हाला आम्हाला जी इच्छा मनात आहे, जी इच्छा मनात आहे ती पूर्ण होऊ शकते ठिकाणी आहे. इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो. ती इच्छा पूर्ण कुठे होईल? कशाच्या संगतीत होईल? संताचे संगती. आणि ती कीर्तनातच पूर्ण होऊ शकते. म्हणून अतिशय सुंदर अभंग. भाग्यवंता ऐसी जोडी परवडी संतांची. म्हणून कोणाची संगत मिळते, कोणाची संगत. परवा मी अतिशय सुंदर लिहिलेलं कुठेतरी वाचलं. ज्या पद्धतीचे मित्र तुमचे असतात तसे तुम्ही होता. कळलं का काय सांगितलं? म्हणून सावध व्हा. तुम्ही आधी कसे होता याला महत्व नाही, तुम्ही इथे येऊन कोणाशी मैत्री केली याला महत्व नाही. कळलं का काय सांगितलं? तुम्ही कोणासारखे होता, तुम्ही असता काय याचं पडलेलं नाही. काय वाल्या कोळ्या कोळी होता काय, कुऱ्हाड घातली की हाणत होता. पण नंतर काय झालं? संत संगतीत आल्यावर याला महत्व आहे. तसं तुम्ही आधी काय होता याचं आम्हाला देणं घेणं नाही, पण इथे आल्यावर मैत्री कोणाशी आहे याचं आमचं देणं घेणं. कळलं? म्हणजे असं म्हणू, शब्द थोडासा बदलते. इथे आला म्हणजे मी हे गृहीत धरते की संताशी, संत वचनाशी आपली मैत्री आहे. काय सांगते नीट लक्षात येतं का? माणूस कोणासारखा होतो? जे वातावरण त्याच्या आजूबाजूला असतं ना त्याच्यासारखा तो होतो. म्हणून कोणाची संगत धरावी? ज्या पद्धतीचा माणूस आहे ते पारखून तावून सुलाखून त्याच्यात बसावं. नाहीतर आपलं सुद्धा वळण कुठे चांगलं असलेलं गराटाराचं घेईल हे तुम्हाला आम्हाला सुद्धा कळणार. म्हणून इथे तुकाराम महाराज सांगतात, कोणाची पंगत घडली आम्हाला? भाग्यवंताला कोणाची पंगत? संताची पंगत, देवाची पंगत. हा गुरु अनुग्रहाचा सप्ताह आहे. अनुग्रह, अनुग्रह म्हणजे काय? आता महाराजांनी त्या लेवलनी सांगितलं. इतकाही दुधाभाव नसणं म्हणजे अनुग्रह. ही व्याख्या, त्या व्याख्येवर असलेला हा पूर्ण अभंग. कळलं का? ती व्याख्या गुरुदशमी दिवशी आपण ऐकली. त्याच्यावर, त्या व्याख्येवर जर का विवेचन पाहिजे असेल तर हा अभंग आहे. धन घरी पांडुरंगा भंग हे सरे. कळलं की नाही? परवाचं काय होतं? पाया पडावे हे माझे भांडवल. परवाचा माझा अभंग काय होता? पाया पडावे हे माझे भांडवल. आता दुसरं काय आहे? पाया पडल्यावर काय झालं? जसं तुम्ही जसा जसा तुमचा माल विकता, जो धंदेवाईक असेल तो माल विकतो आणि त्याच्या घरात काय येतं? धनाचा साठा येतो. तसं तुकाराम महाराजांनी जसं जसं आपलं धन खर्च केलं, नीट ऐका काय सांगते. इकडे तिकडे चलबिचल करू नका. माझं लक्ष तुमच्याकडे असतं, तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं की अतिशय लिंक सुंदर जी साधली जाते ती इकडे तिकडे होते. पाया पडावे हे माझे भांडवल. तुकाराम महाराजांनी काय केलं? तुम्ही धंदा करता तेव्हा काय करता? रमेश भाऊच्या म्हणजे भाजीच आहे, भाजी मांडली, भाजी मांडली, विकली गेली, पैसा गल्ल्यात आला. कुणाचा कापड व्यापार असेल, कुणाचा कशाचा व्यापार असेल, कुणाचा कशाचा असेल, धन गल्ल्यात आलं. तुकाराम महाराजांचं भांडवल काय होतं? पाया पडावे हे माझे
भांडवल. आणि जसं जसं त्यांचं भांडवल ते खर्ची करू लागले, जसं जसं ते लोकांच्या पाया पडू लागले, तसं तसं ते धनाचा संचय करू लागले. म्हणजे काय? पांडुरंग रूपी धन त्यांच्या गल्ल्यात जमा होऊ. कळलं का काय लिंक लावते ते? जसं जसं तुम्ही स्वतःला खर्ची कराल, तुमचं धन नाही, नीट ऐका, धन खर्ची कराल धन मिळेल, स्वतःला खर्ची कराल देव मिळेल. काय सांगते नीट ऐका. धन खर्ची कराल त्या पद्धतीचे मुंगळे तुमच्या भोवती येतील. काय ते आहे ना, गुळाच्या ढेपीला मुंगळा लागतोच. तसं वेगवेगळ्या पद्धती आहे लोक संग्रहाची, त्या पद्धतीने लोक चालतात. तुम्ही पैसा खर्च करा, धन मिळेल. पैसा खर्च करून लोकांसाठी कराल, लोक जवळ येतील. पण स्वतःला खर्ची कराल, देव आणि संत जवळ येतील. विठ्ठला म्हणून महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज नेहमी काला करतात तेव्हा सांगतात, दान करणं वेगळं, पंगत देणं वेगळं आणि काला करणं वेगळं. फरक काय आहे महाराज उद्या सांगतील काला. पण काय फरक आहे? दान देण्यात तुम्ही पैसे देताय, पण काला करण्यात स्वतःचा अस्तित्वाचा काला दुसऱ्याशी बरोबर करताय. हा फरक आहे. वारकरी संप्रदाय धन वेचण्याच्या मागे नाहीये, धन संचयाच्या मागे नाहीये, तर ईश्वरी सत्तेचा भांडवल जमा करण्याच्या मागे आहे. धन घरी पांडुरंगा भंग जे सरेना. तो काय महाराजांच्याकडे काय होत, काय करत होते? सकाळी उठावं, उठलं की पहिलं विठ्ठल विठ्ठल चालूच. उठल्यावर बिछाण्यातच विठ्ठल. आंघोळ प्रातर्विधी आटपून यायचा, मग आंघोळ करायचा, नाश्ता वगैरे आईसाहेब देत असत. विण्यात विणा गळ्यात घालावा आणि भामगिरी, कळलं की नाही, लोहगड किंवा भंडारा डोंगर, या 3 डोंगरावर तुकाराम महाराज साधनेला जात असत. आणि काय करत असत? बाकी काही केलं नाही. त्यांनी आपलं आयुष्य नामासाठी वेचलं. नीट लक्ष देऊन ऐका. भानगड काय माहितीये का? लोक आदर्श गोळा करायला जातात, पण नको तो कप्पा उचलतात आणि मूळ जे आहे ते विसरतात. म्हणून मध्ये सुद्धा मी कोणाला तरी जवळच्यालाच बोलले, आमची राहणीमान सगळे उचलतात, आमची पद्धत सगळी उचलतात, पण सद्गुरू दादा महाराजांपासून चाललेला आलेला जो प्रेम बोधाची प्रतीती आहे ती उचला तेव्हा सगळी मटाय. एखाद्याच्या नशिबात असतं, ते आमच्या नशिबात आहे म्हणून आम्ही कोणी काही मोठे स्वर्गाला हात पोचले असं मी कधीही समजत नाही, कदापि नाही. आता राजे रजवाडे हत्ती झुलत होते दारात, माझ्या बापदादाच्या, माझ्या पणजाच्या. साताऱ्याला पहिली गाड्या ज्या आल्या फॉरेनच्या, ते खोकी उघडून आम्ही वापरली. त्या मानाने आता आम्ही काहीच नाही. म्हणून कोणी म्हणेल की तुम्ही असे, अरे ते नका ना, द्या ना सोडू. जे सांगायला बसलो ते उचला ना. म्हणजे तुम्ही तसं होऊ नका असं नाही. तुमच्या घरात सुबत्ता न यावी असं नाही, ती यावी, पण खरी सुबत्ता जी आहे ती विसरू नका. जी सुबत्ता ज्या सुबत्तेच्या जोरावर आहे, लक्षात आलं का? ही सुबत्ता ज्या सुबत्तेच्या जोरावर आहे
तो पांडुरंग जर का विसरला तर बाकी काय राहिलं. म्हणून अतिशय आनंद आहे की सगळ्यांना वाटतं की बाबा महाराज, सातारकर, दादा महाराज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर तो भाव, ती निष्ठा, ती एकाग्रता, वारकरी संप्रदायाबद्दल एकनिष्ठता, त्याच्याशिवाय दुसरी कुठे कुठे न बघणं, हा निश्चय, हा सुद्धा जेव्हा बाळगाल तेव्हा सगळं सुतासारखं सरळ झालं. नाहीतर ते कसं कडवं कसं आहे, कसं ते एवढी वस्तू चुके, काय बुद्धी बोध्या ते सुखे पण एवढी वस्तू चुके. म्हणून आम्ही कीर्तनकार सगळेजण हा दृष्टांत देतो. गणित सोडवायला बसतात, मग आया शिकवायला असतात, विद्वान आया सगळ्या माझ्यासोबत. तर मग आम्ही शिकवतो. मग मुलीला अगदी रट्टा बिट्टा आणून मुलाला शिकवायला बसायचं. मग 2, 4, 6 ॲडिशन शिकवतो. आणि शिकवता शिकवता हातचा एक असतो मांडला. मग ते मूल तेव्हा साधच असतं ना. मग ते गणिताची बेरीज करतो, पण बेरीज करताना जो हातचा एक असतो ना तो सुटतो. आणि तो सुटला की काय होतं, सगळं गणित बाद. मग तो आई तिथे रट्टा, गधडी अक्कल आहे की नाही. तो म्हणतो एवढं काय चुकलं, माझं एकच चुकला ना. मूल काय विचारतं, एवढं काय अगदी झालं, एकच चुकलं ना. आमचे हे यायचे बृहस्पती, एवढं काय झालं, तिथे पण लिहायचं, इथे पण कशाला परत परत लिहायचं असतं. म्हणून कोरा पेपर देऊन आलेले हे आमचे महाभाग आहेत. 1 वर्ष नाही, टाळ्या वाजवत आहे, त्याची आई होऊन दाखवा, म्हणजे आतडी कशी तुटतात ते कळेल. कळलं की नाही. 3 वर्ष लागोपाठ पेपर कोरा. का घरी मला तेच करायला होतेस, तिथे पण तेच करायला होतेस का मला. कळलं का. म्हणून काय सांगते, एवढं काय झालं, घेतलं तर खरं ना मला. मग एवढं काय झालं, एक विसरलं तर. तुम्हाला खरं सांगू, गणितातलं एक विसरा, पण इथला हातचा जर का विसरलं तर काय गेलं. गणितातला विसरा आपणा सकट माते जाणावेगा. कळली. ओवी म्हणताना सुद्धा खोच आहे त्याच्यात. आपणा सकट म्हणजे माणसं आपणा सकटवर जोड देतात, पण पुढे काय आहे, माते जाणावे. कुणाला जाणार, त्याला जाणार. त्याला जेव्हा जाणार तेव्हा संसार सुफळ झाला गे. म्हणून जगद्गुरु सकाळी विणा वाजवत निघत असत. कळलं की नाही. भंडारा डोंगर विठ्ठल 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 विठ्ठल. आणि इतकी आवड त्यांनी पुढे निघावं. अर्धा भंडारा डोंगर चढेपर्यंत शेजारी पावलं वाजावीत आणि वर जाईपर्यंत लुटू 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 ती सावली पाठी असते. एरवी जीव सावली आहे आणि देव मूळ अस्तित्व आहे. इथे देव सावली आहे आणि संत अस्तित्व आहे देवाचं. काय आहे, एरवी जीव सावली आहे, जो मूळ अस्तित्वाच्या छायेखाली वाढतो. इथे देव सावली आहे आणि संत हे अस्तित्व आहे. परवा ओवी म्हणून दाखवली, संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. चालते बोलते ब्रह्मजान, तयाशी रिगालिया शरण जन्म मरण बाधेना. नाथाच्या घरची उलटी खूण आणि पाण्याला कशी लागली तहान. कळलं की नाथाच्या घरची उलटी खूण
आणि पाण्याला कशी लागली. हा, तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत असत आणि पांडुरंगाला घोट घ्यायची पाळी येत. भूक पांडुरंगाला लागली. जिजाबाई पाटील बारा वगैरे वाजले की जिजाबाई सगळं घरचं काम बिम आवरून भाकरी, मेथीची भाजी, खरडा, कालवण करून संतांच्या पंगतीला येत होती. कळलं का? वर चढून यावं, ते शिदोरी असे की नाही ती सोडवावी आणि सोडून तुकाराम महाराजांच्या पुढे भाकरी ठेवावी, भाजी ठेवावी, खरडा ठेवावा. हा, बास झाला, आता खाऊन घ्यावायच 2 घास. अगं हो ग, हो ग. आणि असं खायला सुरुवात करीपर्यंत यांनी आहो, म्हणजे मला तो चेहराच आठवतो देवाचा. केविलवाणा स्वर, आवले मला दे ग. एखादं गरीब असावं ना, त्याला अन्न मिळू नये, पाणी मिळू नये. आणि तुमच्या आमच्या बाहेर एखादं लहान मुलं असतं बघा किंवा माणूस, ज्याला कितीतरी दिवस अन्न मिळालं नाही आणि त्यांनी वाट बघावी. महाराज आमची ना, आम्ही पण कधीतरी कीर्तनात सांगतो, गिरगावात की नाही इराण्याच्या हॉटेल आहेत आणि त्या इराण्याच्या हॉटेलच्या बाहेर ते केक, पूर्वी आता काय सगळीकडे केकच झाले, आपणच बेक होऊन गेलो त्याच्यात. हिंदू संस्कृती बेक होऊन गेली, सगळीकडे केकच, बाकी काहीच नाही. मग ते काय असायचं तेव्हा, ती केक असे आणि मग ते बटर पेपर असतो ना तो असा असा नक्षी खवले खवले किराण्याच्या हॉटेलमध्ये खात असत आणि ते बाहेर फेकत असत. आम्ही सुद्धा कितीतरी वेळा बघितलं. आणि मग गरिबाची ती पोरं असत ना, ते काय करत, ते कागद घ्यायचे आणि चाटायचं, कारण ऐकत नव्हती खायची. कळलं की नाही? मिळायचं नाही ते खायला. जसं त्या गरिबाच्या मुलाला खाणं मिळत नव्हतं, तसं तुम्हाला सांगू, पांडुरंगाला काय रे, पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. चला उठा उठा, तिथून उठा, उठा, लांब बसा, भरपूर जागा आहे, या सोडा जागा ती. मुंगळे आले, कुठे सर 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 पाल आहे. चला गेली, तिला सुद्धा कळलं. प्रत्येक जण आपलं वाट कसं शोधतोय बघा, मस्करी करत नाही. नीट ऐका, आता हा सुद्धा दृष्टांत होतो. प्रत्येक जण आपली वाट एका पालीला कळलं, गर्दीतून बाहेर कसं काढावं. तिथे ती दोघा चौघांवर धडकली, पण नंतर ती सटकन बाहेर निघून गेली. तसं काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकारावर थोडं थोडं धडका, पण एवढं त्या पालीसारखं तरी चाणाक्ष वाक्य खटकन ती निघून गेली स्वतःचा जीव वाचून. आणि हे करण्यासाठीच कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला तिला सुद्धा वास आहे. तिला कळलं इथे मांडी आहे का, इथे पाय आहे का, काय आहे, इथे माणूस आहे. पण त्याच्यातनं वाट करून सटकन गेली बघा. हे अलौकिक वाटलं मला. डोकं बघा कसं आहे. मग साध्या पालीला कळतं. जंगलात जेव्हा आग लागते ना, ते पहिले पक्षी चिव 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 करतात आणि सगळीकडे बोबाट करतात. धोका 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 धोका. सगळे जंगलातले पळत सुटतात. आपल्याकडे बोंब ठाणा नाना नाना, धोका 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 धोका. तिथेच आपणतात एकमेकांना. कळलं का? रान पेटलं, रान पेटलं, रान पेटलं. कुठे पेटलं असू द्या, जाईल बाजूनी असं म्हणत म्हणत स्वतः सगळे पेटून जातात.
फक्त ती आग पेटलेली दिसते, इथले पेटलेली दिसत नाही, इथेच गोता आहे. कळलं की नाही? हे कीर्तन कशासाठी आहे माहिती आहे? धोक्याची बॉम्ब आहे. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती काय. काय आहे ही धोक्याची बॉम्ब आहे. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती काय. कारण शरीर जळतं तेव्हा कळतं, पण अंतःकरण जळतं, चित्त जळतं, त्याच्या वाचून पडलेलं नसतं ना. काय सांगते नीट ऐका. हा, त्याच्या वाचून कुणाचं पडलेलं नसतं. म्हणून काय सांगते, जिजाबाईंनी भाकरी वाढली, कालवण वाढलं, मेथीची भाजी, खरडा वाढला. आणि तुम्हाला सांगू, तुकाराम महाराज असा घास, हो ते धाक त्यांना जिजाबाईचा, त्यांना माहित होतं पांडुरंग आलेले, पण कुठल्या तोंडाने, कारण ही भस्कन अंगावरी. आता करता काय असा घास, कारण पांडुरंगाशिवाय जेवण शक्य नाही. असा घास घेताय, असं उगवतं तिकडे तिकडे बघताय, तेवढ्या ते पुढे सरत. आणि ते केकची जसं मुलं चाटून खात होती की नाही, आणि जी आस होती नजरेत, तीच पांडुरंगाची असली पाहिजे. कारण असा भक्तिभाव कुठे मिळणार नाही. कळलं काय? असा भक्तिभाव कुठेही मिळू शकत नाही. कळलं? भक्ती सुखे लाचावला. काय? पांडुरंगाची अवस्था कशी होती? भक्ती सुखे लाचावला. आणि हे लाचावणं जे आहे की नाही, ते पांडुरंग अवतारामध्ये, तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळतं की तो कसा लाचावलेला होता. पाठी पळत होता. अगं दे ग, तिने झटकावं, विचार करावं. एखाद्या मोठ्या माणसाला, मोठ्या माणसाने तुमची अपेक्षा करावी, तुम्ही त्याला झटकावं. कळलं की नाही? तुकाराम महाराजांची बुद्धी तशी होती म्हणून सगळं चांगलं होतं. तुम्ही म्हणाल म्हणजे आम्ही काय झटकतो का? विचार करा ना, आयुष्यभर करतोय काय? देवाला झटकण्या व्यतिरिक्त आणि संताला झटकण्या व्यतिरिक्त केलं काय? काय केलं सांगा की मला. देवाचं अस्तित्व आपल्यातलं झटकतो तेव्हाच आपलं अस्तित्व वर येतं ना. जर का तुमच्या आमच्यातला देव मानला, साक्षात्कारी संत मानले आपल्या जीवनातले, तर आपलं अस्तित्व लोप पावतं. मग ते लोप पावणं कसं मान्य करू? कळलं का? म्हणून मग द्यावं, भाकरी तुकडा द्यावा. आणि मग शेवटी तुकाराम महाराजांच्या डोळ्याला घाल, नको ग, अगं असं पाप करू नको ग, असं नको करू, दे 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 दे. आणि तुम्हाला सांगू, काळजी करू नका. मला माहित नाही का? मला माहित नाही तुम्ही त्याच्याशिवाय खाणार नाही. मग 4 भाकरी आणलेल्या असायच्या. 2 भाकरी तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराज आवलेलाही म्हणतो, सागं तू थोडी घे, मग स्वतःसाठी एक आणि पांडुरंगाच्या वाटणीची एक. अशा भाकरी आवली बांधून आणत असे. कळलं का? अशा भाकरी. म्हणून एवढं तरी शिकावं, बाकी काही नाही शिकलं. आपण 2 खाव्यात, पण देवाला एक. काय? देवाला एक हिस्सा तरी. म्हणून तो नैवेद्य आहे ना, म्हणून नाही. इतर पाश्चात्य देशामध्ये नैवेद्य विवेद्य नथिंग, हमच देव. देव बिव काही नाही. इथे नैवेद्य इतर ठिकाणी दाखवतात असा, आणि आपल्या सातारकर परंपरेत कसा दाखवतात नैवेद्य? असा करून आपणा सकट. नैवेद्यात काय आहे? चटणी आहे, कोशिंबीर आहे, लिंबू आहे, मीठ आहे, भाज्या आहेत 2, आमटी आहे, कालवण आहे, पापड आहे, 2 गोड आहे. इतरांच्या घरी दाखवा नैवेद्य, दाखवला नैवेद्य. काय करायचं? 3 वेळा पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं की ताटातलं जिन्नस देवाचं.
आमच्या सद्गुरू दादा महाराजांच्या जीवनात अनेक सत्पुरुष येऊन गेले. त्यातले एक महान सत्पुरुष होते ज्यांनी बघितलं दादा महाराज असं करताना. हुसेन शाह नानावली त्यांनी सांगितलं, अरे बाबा तू असा नैवेद्य दाखवतोस ना, काय होतं? असं दाखवल्यावर ताटातलं जिन्नस देवाचं झालं. मग ते ताट जे परत आलं त्याचा प्रसाद म्हणून घरातले सगळेजण स्वीकार. आता जर का ताटातलं जिन्नस प्रसाद झालं तर तू आता असं कर. म्हणजे काय झालं? तू सुद्धा देवाचा, तुझं जीवन सुद्धा त्याचा प्रसाद आहे या प्रतिदिनी वावर. कळलं का काय सांगते ते? म्हणून प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला सगळ्यांना शक्य नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संत संगतीत आणि संत सेवेत घालवावा. कळलं का काय? स्वतःच्या सेवेत नाही, संत सेवेत. काय सांगितलं? स्वतःच्या सेवेत नाही, संत सेवेत. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी भाग्यवंत आईसी जोडी परवडी धन घरी पांडुरंग अभंग जय श्रीराम. काय? धन घरी पांडुरंग अभंग जय श्रीराम, अभंग जय श्रीराम, अभंग जय श्रीराम. केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, भाकरी देऊन देऊन त्याला ऋणी केला. कळलं का? माझा भक्तिभाव भाग्याचा. काय? आपल्यामध्ये तो भक्तिभाव असेल तर तो तुमच्या आजूबाजूला फेऱ्या घालत राहतो. तुमचं सगळं न सांगता करी सर्व काम, तुमचं सगळं काम तो करतो. लक्षात आलं का? म्हणून तुकाराम महाराजांचं सगळं काम पांडुरंग करत होता. नाथ महाराजांचं सगळं काम
पांडुरंग करत होता. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. भावे अनन्य भक्ती भावे भक्तीचे माय. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, वंदिताचे पाये. कळलं की नाही? ओवाळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. का का आरती ओवाळताय? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, म्हणून आम्ही तुमची आरती करतो. हा, आम्ही ज्या देवाची आरती करतो तो तुमच्या पाठीपुढे नाचतोय. आवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता, तुमचे नाम घेता रे भवभयची. अरे देवाची चिंता जर का वाढली तर तुमचं नाव घेतल्यावर आमची का नाही वाढणार? देवाला चिंता होती माझा प्रसार कसा होईल. काय देवाला काय चिंता होती? माझा प्रचार आणि प्रसार कसा होईल, ऍडव्हर्टाइजमेंट कसं होईल. आता टीव्ही आहे प्रचारांना, पण देवाला कुठे टीव्ही होतो? मग माझा प्रचार कोण करील? गात जातो तुकाची उपदेश लोकाची, उपदेश लोका. म्हणजे दौंडी पिटी. कळलं की नाही? दौंडी पिटणं, दौंडी पिटी भावे चोखा मिळा. पूर्वीच्या काळी असं ढोल घेऊन गावात जी बातमी असे ती सांगितली जात असे. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, ती आयडिया उचलली आणि देहू गावात इकडून तिकडून जाताना मोठ्याने विठोबा कुमारी, अनुग्रह काय दिला, मंत्र दिला, रामकृष्ण हरी. कळलं की नाही? अनुग्रह काय आहे? रामकृष्ण हरी, विठोबा रखमाई. हा अनुग्रह झाला. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. विठोबा रखमाई.
कशाचा अनुग्रह आणि काय करायला पाहिजे, साक्षात्कार होणं म्हणजे काय, या पद्धतीची प्रतीती तुमच्या आमच्यात जेव्हा निर्माण होईल तेव्हा सप्त्याना अर्थ, तुम्हाला आम्हाला परमार्थ करण्याला अर्थ. म्हणून पुढे काय म्हणतात, जना विरहित हा लाभ टाचे नभ साठवणे. हा जगा वेगळा लाभ आहे हो, जगा वेगळाच लाभ आहे. 1 कोटी रुपये विचार मिळाले, तुम्ही म्हणाल लाभ आहे, पण तुम्हाला कोणी प्रेमाने मिठी मारली तर काय म्हणाल, हे जग आहे आज. काय 1 कोटी रुपये मिळाले, काय दिलं काय दिलं काय दिलं. आता एखाद्याकडे नाही 1 कोटी, मिठी मारली तुला, किंमत नाही. इतकेच गंमत आहे सगळी आलीची. जग सध्या ठण ठण छम 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 ते वाजलं की सगळे खुश. आणि जे जीव ओततय ते काय, जे स्वतःचं आयुष्य वेचतय ते काय, जे प्रेम करतय त्याला किंमत काय. प्रेम करणारा जो होता ना त्याच्या नावाने आरती निर्माण झाली. आरती तुकाराम आरती तुकाराम. किंमत आहे, पण आई खांबाला टेकून वाट बघते त्याला किंमत नाही. कळलं की नाही. कोणी कशाचं आमिष दाखवलं त्याला किंमत आहे, पण जो काळजाचा जीव तोडून तोडून तुमच्यासाठी आर्जव करत असतं त्याला किंमत नाही. म्हणून श्रीमंताचा देव देवळात आहे. कळलं का. आणि गरीबाचा जो आहे की नाही त्यांनी वीट सोडून तुकाराम महाराजांची पाठ धरली. जिथे जाईल जेथे जातो तेथे तू माझा सांगा. कळलं की नाही. बालाजी बघा अंक बघा आणि पांडुरंग कसा अवतार आहे. तिथून भक्तासाठी पळत आला, पाठी पळत आलेला अवतार पांडुरंग. कळतंय का काय सांगते कीर्तन. पंढरपूरला देऊळ नाहीये, पंढरपूरला पांडुरंग आहे. कळतंय का काय सांगते. पंढरपूरला देऊळ नाहीये, पंढरपूरला पांडुरंग आहे. हागे पहा विटे उभा,
भगवान यहां से चले गए द्वारकेला, अमक या महान मथुरा यहां से चले गए, राम अयोध्यातून चले गए, पांडुरंग पंढरीतून चले गए. मूर्तीचं मंदिर असतं, हे साक्षात मंदिर आहे. इथे तो उभा आहे, 28 युगे झाली अद्याप न वैसे गाली. कळलं की नाही? नीट लक्ष देऊन ऐका काय सांगते ते. हा आहे, आपली प्रतीती पाहिजे. कळलं की नाही? आई जन्म दिला तिथे आई संपते सध्या. कळलं? जन्म दिला ना, संपलं आईचं काम. पण जक्क झाली किंवा वर जरी गेली तरी ज्याच्यासाठी आई आहे ना, तो खरा आई वेळा. कळलं काय म्हटलं ते? मी नीट ऐका. परवाच एक वडूजला आम्ही गेलो होतो आणि तिथे एक खरंच मी आईवेडा बघितलाय. मनुष्य आईचं पहिलं वर्ष श्राद्ध होतं, त्या निमित्ताने त्यांनी कीर्तन महाराजांचं ठेवलं. अहो तुम्हाला काय सांगू, 35शीतला माणूस असेल, 36-40च्या आसपास. त्याचं तोंड पुरत नव्हतं, बोलताना अशी धार, म्हणजे हुंदका यावा ना एखाद्याला बोलताना, सतत तसा होता अख्खा दिवस. मी म्हटलं हे असं बघितलंच नाही मी. आज असताना कोणी बघिना. आणि कलियुगामध्ये अशा अवस्थेत जो आईला इतका मानतो त्याच्याबद्दल काय करावं. अहो काय म्हणजे कमालच बघितली. म्हणजे असं बरेच ठिकाणी सध्या मी बघते, म्हणजे असं असताना सुद्धा अशी माणसं जिवंत आहेत हे बघून मला जरा बरं वाटतं. कळलं की नाही? कोण बापाच्यासाठी, कोण काय. अजून एक कोणतरी माणूस आहेत, 25-23 वर्ष झाली काहीतरी, वडिलाचं वर्ष श्राद्ध. म्हटलं बापरे, एवढं लक्षात तरी ठेवलं ते. माणसाच्या सध्या दिवस वर्षानंतर लक्षात राहत नाही की गेला केव्हा. हे करतायत, आनंद आहे. आणि तुम्हाला सांगू, अशी ज्याची लिंक असते ना, तोच देवाला मानू शकतो. कळलं की नाही? हा, कोण करू शकतो? असं ज्याचं असतं ना, तोच देवाला मानू शकतो, इतर कोणी करू शकत. कारण पांडुरंग कुणाला प्रसन्न होऊन आलेला आहे? आई वडिलाच्या प्रेमास्तव प्रगट झालेला अवतार हा पांडुरंग अवतार आहे. कळलं का? म्हणून जो आई वडिलावर प्रेम करेल ना, तोच पांडुरंगावर प्रेम करू शकतो आणि पांडुरंगाची भक्ती करू शकतो आणि वारकरी संप्रदाय चालवू शकतो. तुम्ही म्हणाल माझं अमक्यावर प्रेम आहे, मुलावर प्रेम आहे, बायकोवर प्रेम आहे. नाही नाही नाही, आई वडिलावर ज्याचं प्रेम आहे तो वारकरी पद्धतीने चालू शकतो. कारण हा कोणाला खेचून आलेला आहे? पुंडलिक आधी बायकोवर प्रेम करत होता, आई वडिलाला कासरा देऊन खेचत होता आणि बायकोला खांद्यावर घेऊन चाललेला होता. कळलं का? नंतर काय झालं? कळलं की नाही? उत्तर हिंदुस्थानात मग रोहिदास भेटले, त्यांचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर काय झालं? परत जे फिरले यात्रेहून ते बायकोला पाठी चालवली, आई वडिलाला खांद्यावर घेऊन चालले. कळलं का? म्हणून धन आणि ह्याच्यातून ही पहिली पायरी. आणि पुढची पायरी काय आहे? पहिले आई वडील आणि पुढची पायरी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानोबा तुकोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, जनाबाई, मुक्ताबाई. कळलं का? म्हणून जगाविरहिता लावटाचे नव साठवणे. नव सुद्धा, आकाश सुद्धा साठवायला कमी पडतं. टाचे नव म्हणजे आपण ढकलून ढकलून भरतं ना पोत्यात, तसं काही एखादं भरावं की नाही? अगदी म्हणजे ते पोतं फुटतं. तसं हे अवकाश ठासून ठासून भरायचा प्रयत्न जरी केला तरी याचा लाभ साठवण्यासाठी आम्हाला कमी पडेल, असा हा लाभ आहे.
कळलं का? कीर्तनात काय लाभ मिळेल तुम्हाला? कळलं की नाही? तुम्हाला वाटेल कोणी सगळे जेवणाचा प्रसाद, लाडवाचा प्रसाद. नाही नाही, टाचे लाभ जनाविरहित हा लाभ. आम्हाला हे मिळालं, आम्हाला ते मिळालं, तिथे वाटलं, ते वाटलं, ते वाटलं. अरे काय वाटायला? पण तुम्हाला सांगू, कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी माणसांना हे कळत. किती किती गावोगावी आता आम्ही जातो. सप्ती फिरणं हे आमचं कामच आहे, दुसरं काय? बाई ग माझा धंदा न रामकृष्ण, दुसरं काय काम नाही. काही काही ठिकाणी म्हणजे आमचं प्रश्न येत नाही, पण गावात चर्चा चालतात त्या. अहो जेवण ठेवा, लोक येतील. अरे काय चर्चा असते? अहो जेवण ठेवा, लोक येतील. अरे म्हणजे कशासाठी येतात? बघा, विचार करा. काही माझ्यासाठी आहेत गोष्टी, काही तुमच्यासाठी. सगळे वाटून खाऊ ना. कळलं की नाही? याच्यात मी सुद्धा आहे, कोणी का असेल. ज्याच्यामध्ये जे काही घेण्यासारखं असेल, ज्याच्यामध्ये पोतं तुझी ते रिकाम असेल, ते भरून घ्यावं. जे ऑलरेडी माल असेल तो भरायची गरज नाही. जे नाही ते भरून घ्या. जे जया पाहिजे ते आहे रे. हा, भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी न पाय, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा. म्हणून शेवट म्हणतात, तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी. काय? तुका म्हणे विष्णुदासा. आता तुम्ही आम्ही जर का विष्णुदास असू तर तुम्हाला आम्हाला कशाची आस पाहिजे? नाही आशा दुसरी. कशाची आस धरावी? पण खरं सांगू, इथला समाज चांगला आहे. तसं नसताना सुद्धा रोज गर्दी शाबूत आहे. कळलं की नाही? म्हणून नेरुळकरांनी आमची लाज चांगलीच राखलेली. बाकी यहाँ से चले गए होत चाललेले अख्ख्या मुंबईत. पण इथे आलो आणि आमची तुम्ही लाज राखली. असाच तुमचा आमचा, कळलं की नाही? काय म्हणतात, संयोग, एकमेकाचा हात घालून चालो. हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. आम्हाला नाही, आम्ही ज्याच्यासाठी. तुम्ही आला म्हणजे आमचा फायदा. हो, आमचा फायदाच, पण याच्या बरोबर तुमचाही फायदा आहे. हा खरा आमचा. कळलं का? अरे बघा, गंमत आहे का? माणूस प्रेम द्यायला तयार असतो, पण घ्यायला कोणीतरी पाहिजे ना. आज भानगड असं आहे, जी काही हातावरचे बोट मोजण्या इतकी माणसं प्रेम द्यायला तयार आहेत, पण आज माणूस प्रेम घ्यायला तयार. विचार करायच्यावर. पैसा, प्रतिष्ठा, नाव, लौकिक घेण्याची इतकी सवय झाली की जे प्रेम करायला तयार आहे त्याचं प्रेम सुद्धा घेण्याची लायकी माणूस स्वतःची शिल्लक ठेवायला तयार. म्हणून जर का इथे आला तर एकाच कारणासाठी या. जेवण उद्यानंतर पंक्तीचं आहे म्हणून ते आहेच आहे. पहिला पोटोबा विठोबा दोन्ही पाहिजेच हातात हात घालून. हां, कळलं की नाही? कारण शरीर नीट असेल तर तुम्ही चालत बिलत याल ना, धावत पळत कीर्तनाला. ते आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे ज्याच्याकडे माणसाचं लक्ष जावं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. ज्ञानेश्वर मंडळी एक ऐका. उद्या महाराजांचा 80वा वाढदिवस आहे. 81 वर्षात महाराज पदार्पण करत आहेत.
पुढच्या वर्षी ते नाहीत म्हणून बोलते आपल्याला दणदणीत सोहळा करायचा आहे. या वर्षी करायची घाई होती पण नंतर लक्षात आलं की नाही 81 ला सहस्त्र चंद्र दर्शन असतं म्हणून पुढच्या वर्षी दणक्यात आणि याच्या चौपट समाज तुम्ही प्रत्येकाने यायला पाहिजे. पण उद्या 80 संपून 81 पदार्पण आहे तेव्हा मोठ्या संख्येने माणसांनी जरा लवकर आता ते किती टाइम ते रमेश भाऊ सांगतात म्हणून तुम्हाला थांबवलं की ऐका काय अनाउन्समेंट आहे. उद्या काल आहे आणि महाराज 80 वर्ष पूर्ण होऊन 81 वर्षात पदार्पण करत आहेत. बोला.